तर पोट्टे आज गेलो आम्ही मामापाशी वडापाव आणि सोयावडी खायला. सकाळी सकाळी गणेशच्या गाडी वीजचं पेट्रोल टाकून तोंडाले फिट्ट बांधून आम्ही निघालो अकोल्याला जायला. आता लागला ना भाऊ आम्हाला पाणी. पहिले तर ऊन होतं, मग लागलं भाऊ पाणी. मग तुमचा भाऊ माहिती तुम्हाला की डेंजर आहे. डोक्यावरच घेऊन घेतलं माझ्या पुरेच्या पूर्ण बाईसारखं. थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही घरी. इथं आल्यानंतर थोड्या वेळ आराम वगैरे केला. मग आम्हाला म्हणे HDFC बँक कुठे आहे. मी कलेक्टर ऑफिसच्या पुढे आहे भाऊ. तो ने चल आपल्याला जा लागते. मी लय दूर आहे, थांब जरा बऱ्याच उचलच म्हणे. बंद असली तर मार खाशीन तू. म्हणे चल. मग तिथं गेलो, तिथं बँक खरंच बंद होती. याला मारूनच राहिलो तुम्ही. मला राहू द्या, काय करता आपला स्पोर्ट आहे. त्यानंतर मग गेलो आम्ही अभिच्या रूमवर. तिथून डायरेक्ट अभि आला. अभिची भेटगीट घेतली मस्त. तिथून आम्ही तिघं गेलो वडापाव खायला. तुम्ही म्हणताना वडापावच खाते काय. नाही रे बा, भूक लागली होती. काय करता मग कम मध्ये बम करून टाकायचं. मग आजचा होता शनिवार. मग आलो आम्ही जवाहर चौकातल्या बजरंगबलीच्या मंदिरात. इथे जाऊन अंदर गेलो, दर्शन वगैरे घेतलं. आणि हा गाडी भिडला स्नॅप काढायला. म्हटलं चल रे बा, ज्या कामासाठी अकोल्याला ते काम करूनच नाही आलो, दुसरेच काम करू राहिलो आपण. मग जाता आता हा म्हणे 12 ज्योतिर्लिंगच्या मंदिराचं दर्शन करायला. म्हटलं चला मग आता महादेवाला काय नाही म्हणता. अंदर गेलो. अंदर जाऊन दर्शन वगैरे घेतलं मस्त शांततेत. आणि तिथून आलो डायरेक्ट नेट कॅफेवर. जे आपलं मेन काम होतं त्या कामासाठी आपण अकोल्याला आलतो. ते काम सगळं दाखली करतो. भरला बा कॅपराऊंडचा फॉर्म. आणि त्यानंतर अभिले टाटा वगैरे केला मस्त. रूमवर सोडून वगैरे दिलं. आणि रूमवर येऊन आपले चार्जर वगैरे घेतले. आणि तिथून तोंडाले फिट्ट बांधून निघालो आम्ही गावाला जायला. जाता आता आम्ही गांधीरामले फुगे खाऊ. इथे फुगे खाऊ घातले तिचे. आणि संध्याकाळी घरी आलो. हा गेला याच्या घरी आणि मी गेलो माझ्या घरी. घरी आल्यानंतर मग घरच्या मनात वापस आपल्याला अकोल्याला जायला लागते. चलतं काय. मी बस झालं ना, इकडून तिकडे फिरवतच राहता आम्हाला. मी जा, मी इथं थांबतो, अजून कधी येणार. घरी जाऊन डायरेक्ट झोपलो पोट्टे. चला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करजा. जय श्रीराम.